भरत गोगावले यांचा कार्यकर्त्यांना खास सल्ला, गटार बिटारात जास्त लोळू नका। 12 ऑगस्टला गटारी अमावस्या, 13 ऑगस्ट पासून श्रावण। गोगावलेंनी दिला संयमाचा सल्ला। पोटाला आणि शरीराला आराम द्या, गोगावलेंच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल। सण उत्सवांच्या काळात राजकीय नेते कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना आपण अनेकदा पाहतो। मात्र रायगडमध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिलेला एक खास सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। 12 ऑगस्टला गटारी अमावस्या आणि त्यानंतर 13 ऑगस्ट पासून श्रावण सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी कार्यकर्त्यांना आपला खास गावरान शैलीत संयम बाळगण्याचे आवाहन केले। कार्यकर्त्यांना संबोधित करताना भरत गोगावले म्हणाले, 12 तारखेला गटारी अमावस्या आहे, त्यामुळे जास्त कोणी गटार बिटारात लोळू नका। 13 तारखेला श्रावण सुरू होतोय, पुढे 1 महिना आणि 15 दिवस गणपती जाईपर्यंत आपल्याला कडक नियम पाळायचे आहेत। आतापर्यंत ज्याने जे काही केले असेल त्याने आता थोडे पाळा आणि आपल्या पोटाला व शरीराला आराम द्या, असा मिश्किल सल्लाही त्यांनी दिला। त्यांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गोगावले यांच्या या वक्तव्यामागे महाराष्ट्रातील गटारी अमावस्या आणि श्रावण महिन्याशी जोडलेली परंपरा आहे। आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते। त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहण्याची परंपरा पाळतात। यंदा 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावणानंतर गणेशोत्सवाचीही वेळ लागणार आहे, त्यामुळे पुढील सुमारे 1.5 महिना संयम पाळा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शरीराला विश्रांती द्या, असा संदेश गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। त्यांच्या नेहमीच्या थेट आणि मिश्किल शैलीतील या वक्तव्याची सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। गटारी अमावस्या, श्रावण आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिलेला हा सल्ला आता चांगलाच चर्चेत आला आहे। त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र आणि काहीशा मिश्किल प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे। त्यामुळे गोगावले यांच्या या अनोख्या सल्ल्याची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे।